अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावलेत। अजित पवार भावी मुख्यमंत्री असा आशय या बॅनरवरती छापण्यात आलाय। विकास हेच आमचं ध्येय असून सरकारनं वेगवेगळ्या चांगल्या योजना आणल्या आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तुम्ही मला कायम निवडून द्या, मी कायम योजना आणेन। या चुनावी जुमला नाही, हा अजित पवारांचा वादा आहे असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवरती बौद्ध भिक्षूंना चिवरदान करण्यात आलंय। यावेळेस कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीक्षाभूमी परिसरामध्ये वृक्षारोपणही केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी अजितदादांना गुलाबाचं फूल देऊन खास शुभेच्छा दिल्यात। अजितदादांनी ट्विट करत पत्नीचे आभार मानलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंनी देखील ट्विट करून अजितदादांना शुभेच्छा दिल्यात। उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जन्मदिनाची सुरुवात रांजणगावच्या गणपतीच्या महाआरतीनं केली आहे आणि दर्शनाने केली। त्यानंतर ते अहिल्यानगर दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत। उद्या साजरा होणारा अर्थसंकल्प हा देशाला पुढील 5 वर्षांची दिशा देणारा अर्थसंकल्प असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढतेय। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 8% वाढ झाली आहे। मी जी गॅरंटी देत आलोय ती पूर्ण करणारच असं आश्वासनही मोदींनी दिलंय। जनतेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांना केलंय। पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया। 2029ला जे करायचे ते करा, तोवर देशासाठी काम करा असं मोदींनी म्हटलंय। संसदेत आम्ही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नीट परीक्षा, दहशतवादी हल्ले यावर प्रश्न विचारणार आहोत असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडिंग होत नाही असा टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत। यावेळेस 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातील विविध ठिकाणांना त्या भेटी देणार आहेत। यावेळेस त्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळेस उद्धव ठाकरे राजकीय नेत्यांची भेटीगाठी घेणार आहेत। मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांची देखील ते भेट घेण्याची शक्यता आहे। वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे। सरकारी योजनांचं काम युद्धपातळीवर सुरू असल्यानं अधिकारी व्यस्त असताना विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडे खेट्या मारत असतात। त्यामुळे प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे। लक्ष्मण हाकेंसारखे हजारो कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत, जे रस्त्यावर उतरून आपलं म्हणणं सरकारसमोर मांडतील असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी म्हटलंय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू असून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत असं सुद्धा तायवाड म्हणाले। नाशिकच्या वणी शहरामध्ये नळाला मलमूत्रयुक्त पाणी येत असल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। या संदर्भात मनसेनं वणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। यावर तोडगा न काढल्यास गंभीर प्रश्न निर्माण होतील आणि त्याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसेनं दिलाय। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नव्या महाप्रसाद गृहाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिपूजनास शुभेच्छा दिल्या। नवीन इमारतीमध्ये 1 लाख भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील बेलपिंपळ गावातील नागरिक हे मागील 26 वर्षांपासून मोहटा देवीच्या दर्शनासाठी पालखी घेऊन जाण्याची परंपरा जोपासतायत। यावेळेस देवीच्या मूर्तीला डोक्यावर घेऊन महिला आणि पुरुषांनी गाणं गाऊन देवीच्या दर्शनाची वारी पूर्ण केली आहे। जळगावातील नियमित ऑडिट न करणाऱ्या 112 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेनं नोटीस बजावली आहे। ग्रामपंचायतीच्या विद्यमान आणि माजी अशा सर्व ग्राहकांना आणि ग्रामसेवकांना याबाबत खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। खुलासा न केल्यास ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील या नोटीसीतून बजावण्यात आला आहे। हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे।
पिंपरीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। एका भरधाव कारनं रस्त्याच्या कोपऱ्यातून चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली आहे। महिलेला धडक दिल्यानंतर कार चालक फरार झालाय। दरम्यान या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून तक्रार दाखल करण्यात आली आहे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। पुणे ग्रामीण पोलीस आज मनोरमा खेडकरला कोर्टात हजर करणार आहेत। पुणे पोलिसांकडून 3 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। पर्यटन स्थळांवरती हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी दणका दिलाय। पाहिने धबधबे परिसरामध्ये धुडगूस घालणाऱ्या 11 जणांवरती कारवाई करत पोलिसांनी 73,000चा दंड वसूल केलाय। पार्टीसाठी पैसे नव्हते म्हणून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय। 10 दुचाकी जप्त करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। यांचा साथीदार असणारा तिसरा आरोपी मात्र अद्यापही फरार आहे। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। तर यानंतर पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या।